क्या बात आहे, खुश झाला खूप. कुणाल जाधव वेल प्लेड, जबरदस्त खेळ पाहिला गेला. हा, कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे मित्र सुशांतजी शिंदे आमच्या सोबत आहेत, ते थोडा त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. हा, सुशांतजी शिंदे आपल्याच नाला सोपारा दिला, तर सुशांत शिंदेचा आपण आवाज या मॅच मध्ये ऐकणार आहोत. थँक्यू. हॅलो. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मेदेव सर्व कार्य सुसर्वा. घड्याळाला वंदन करून महाकाल सेना यांच्या वतीने भारतीय जनता पार्टी यांच्या साह्याने आपण पाहतोय नगरसेवक चषक 2026 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षक पाहुण्यांचे, खेळाडू वर्गाचे, मान्यवरांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण मॅच पाहतोय. सर्वप्रथम अंकित पाटील यांचा धन्यवाद देतो, यांनी इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा सुद्धा आभारी असेल. आभार व्यक्त करतो अंकित पाटील यांचा. आणि मॅचला सुरू होते. नक्कीच पंच रेडी असतील. थोडंसं विनंती करतो डगआउट मध्ये थोडंसं डगआउटच्या समोरून प्रेक्षक वर्ग आपण थोडंसं स्क्रीनच्या साईडला सरकायचं आहे. हॅलो हॅलो. प्रेक्षक वर्ग थोडा विनंती करतो, थोडासा डगआउटमधून त्यांना मॅचचा आनंद घेऊ द्या. खेळाडू कक्षाला मॅच ऑन होते. बिग फाईट, बिग मॅच आपण पाहतोय. आपण पाहतोय पाटील ब्रदर्स विपक्षामध्ये टीम लंबोदर आणि लंबोदर संघाने टॉस जिंकला, नाणेफेक जिंकले आणि फिल्डिंग स्वीकारले आणि आमंत्रित केले पाटील ब्रदर्स संघाला बॅटिंगसाठी. बिग फाईट, बिग मॅच आपण पाहतोय. नगरसेवक चषक 2026 मध्ये आज दुसरा दिवस आपण पाहतोय, सेकंड डे आपण पाहतोय. आणि त्यामधील आपण ग्रुप ए मधील मॅच पाहतोय, ग्रुप बी मधील मॅच पाहतोय आपण. मॅच स्टार्ट होते. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम्स. आपण पाहतोय स्ट्राईकवर फलंदाज गौतम आणि राहुल ही जोडी मैदानामध्ये. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव येते. श्रीगणेशा संघाचा गुणतालिका स्कोअरबोर्ड ओपन केला तर सिंगल धाव, एक धाव होते, एक रन आपण पाहतोय. सलामीर गौतम आणि राहुल ही जोडी मैदानात. बॉलिंग ट्रॅकवर सँडी. पुढील बॉलला सँडी याचा असेल. आपण पाहतोय सँडी एक उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहतोय या परिसरातील. पुढील बॉल कट करण्याचा प्रयत्न, सूर्य एक सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाही. पंचांकडे अपील मागितली जाते, मात्र निर्धाव जातो चेंडू. डॉट चेंडू सांगता होताना दिसते. आपण पाहतोय महाकाल सेना यांच्या आयोजित हे नगरसेवक चषक 2026 मध्ये अप्रतिम स्पर्धेचं आयोजन, नियोजन आणि या स्पर्धेतील दुसरा दिवस आपण पाहतोय. आपल्या साथीला पुढील बॉल येस स्क्वेअर, जास्त यष्टाचा स्क्वेअर आणि बॉल सीमारेषे बाहेर पलीकडे जातोय. पहिल्या विकेटचं पतन, याच इज गॉन विकेटचं पतन. वेलकम टीचे. हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद डीजे. अंकित पाटील यांचा आभार व्यक्त करतो, त्यांनी आपल्याला इथे बोलण्याची संधी दिली. तिथे प्रिन्स यांचा सुद्धा आभारी असेल. अप्रतिम आयोजन, नियोजन पाहायला मिळते. आणि आपले साथी समालोचक पालघर येथील बुलंद आवाज, एक सेन्सेशनल समालोचक आपण पाहतोय अजित पवार सर इथे उपस्थित. त्यांचं सुद्धा यथोचित वेलकम असेल. आणि त्यांच्यासोबत आपण सागर मोरे यांचा सुद्धा आवाज ऐकतोय. गेले 2 दिवस सतत आपल्याला पाहायला मिळतात. सुरेख असं समालोचनाची मेजवानी आपल्याला पाहायला मिळते. पुढील बॉल सँडी याचा स्ट्राईक असेल. नवीन फलंदाज आयुष. पंचांचा इशारा वाईट, खराब लाईन पाहायला मिळते. वाईटचा इशारा. धावफलक 1 ने पुढे सरकेल. एकंदरीत जाऊन पोहोचेल. एकंदरीत 2 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 0.3. चौथा बॉल, खराब लाईन पाहायला मिळते. नोचा इशारा. पंचांचा नोचा इशारा तर नक्कीच थँक्यू. 9+1 धावेल. धावफलक आपण पाहतोय एकंदरीत 4 या आकड्यावर. पुढील बॉल येस, पंच सिग्नल करतायत. आपले हात आपल्याला पाहायला मिळतात, अवंतर नेत आहेत. त्याचाच प्रात्यक्षिक आपण पाहतोय. धावफलक 1 धावने पुढे सरकेल. एकंदरीत 5 रन, 5 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 0.3. अजूनही आपण पाहतोय 2 खराब चेंडू हातातोय. सँडी कमबॅक करेल का या मॅचमध्ये आपण पाहतोय. पुढील बॉल सँडी याचा
कट करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव येते पाहूया. धावचीची दाट शक्यता होती मात्र सिंगल धाव कंप्लीट होते. सुंदर रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळते. एक धाव फलक जाऊन पोहोचते एकंदरीत 6 या आकड्यावर. आपण पाहतोय पहिलाच ग्रुप बी मधील मॅच पाहतोय, लंबोदर वर्सेस पाटील ब्रदर्स. पुढील बॉल, येस दांडी 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 गुल, त्रिफळची उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस आय हिट, आय डेफिनेटली हिट, क्लीन बोल्ड. आणि फलंदाज आयुष तंबूच्या असेल परत. येस वेलकम डीजे. धन्यवाद डीजे. आपण रिप्लेमध्ये पाहतोय शेवटच्या क्षणी बॉल जास्तीत जास्त टर्न घेतो आणि यस सरळ यष्टावर जाऊन आदळतोय. क्लीन बोल्ड आपण पाहायला मिळतोय. तर न्यू बॅटर मध्ये पाहायला मिळतं आपल्याला निलेश. सँडी कम्मालीची गोलंदाजी करतायत. आपण पाहतोय शेवटचा बॉल असेल, धावफलक 6 धावा, 2 गड्याचे मोबदले आहेत. डावकर फलंदाज, यस पुन्हा एकदा फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड, निलेश आले आणि निलेश मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा यस षटकाची समाप्ती. 6 चेंडू 6 धावा, 3 गड्याच्या मोबदले आहेत पहिल्या षटकामध्ये. यस वेलकम डीजे. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर मध्ये प्रकाश येतात पाहायला मिळते आपल्याला. साई निलेची जागा भरून काढून आपण पाहायला मिळते गौतम आणि प्रकाश जोडी मैदानात. न्यू बॉलर दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज अजित. गौतम असेल सलामीवीर स्ट्राईकला असेल, त्या साथीला जाते तर प्रकाश. पहिलं षटक 6 धावा. पुढील बॉल, फुलटॉस बॉल, अल्टी पलटी उलटा शॉट पाहायला मिळतात. आर पार दमदार वजनदार महाकाल सेनेचा दणदणीत चौकार 4 धावांसाठी. वेलकम डीजे. धन्यवाद डीजे. धावफलक आपण पाहतोय डबल फिगर 10 रन्स ऑन दी बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 1.1. आपण पाहतोय 10 धावा स्कोर बोर्डवर डबल फिगर जात आहेत. अजित याचा पहिलाच बॉल चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा शेवटच्या आणि सोडतात. यास बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाहीये. मनसुबा होता गॅप काढण्याचा, मात्र शेवटच्या क्षणी चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अजित याचा कमबॅक, पहिल्याच चेंडू चौकार आल्यानंतर डॉट चेंडू सांगता होता दिसते. पुन्हा एकदा बिग फाईट बिग मॅच, अजित वर्सेस गौतम. येस खराब लाईन पंचाच्या मार्फत वाईटचा इशारा येतोय. 1-1 मेरी समीकरण. धावफरक 1 ने अवंतर, धावफरक भरपडे. स्कोरबोर्ड 1-1 11 रन ऑन दी बोर्ड. 11 धावा. पुढील बॉल अजित याचा शफल झाले तर डान्सर विकेट नक्कीच फटका. मिस्टर स्ट्रोक मात्र सिंगल धाव नक्कीच आहे. चांगली रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळते. रनिंग धावफलक जाऊन पोहोचेल एकंदरीत 12 रन्स ऑन दी बोर्ड. 1 2 3 12 धावा, 3 गड्याचे मोबदले आहेत. येस पंचांचा इशारा वाईटचा इशारा येतो. खराब लाईन पाहायला मिळते अजयच्या मार्फत. पहिल्याच बॉलवर 4 आल्यानंतर सिंगल धाव येते. त्यानंतर एक निर्धार सुद्धा येतो आणि आता खराब लाईन. धावफलक 13 रन्स ऑन दी बोर्ड. सुरेख फटका पाहायला मिळतोय. गॅप करण्याचा मनसुबा होता. क्षेत्ररक्षक आहे, सँडी येते बॉलकडे, सिंगल धाव येईल. सिंगल धावाने धावफलक आपण पाहतोय 14 धावा स्कोर बोर्डवर. पुढील बॉल, पंचाचा इशारा नक्कीच. खराब लाईन पाहायला मिळते. धावफलक 1 ने अवंतर, धावफलकात भर पडेल. एकंदरीत स्कोर बोर्ड वाईटचं रूपांतर 15 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवर अजित, एक होणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला फटका, क्षेत्ररक्षक येतोय, सिंगल धाव येते. सिंगल डबल नक्कीच प्राधान्य दिले जाते. आपण पाहतोय कोणते मोठे फटके येत नाही, त्याचं प्रत्यक्ष धावफलक 16 धावा. शेवटचा बॉल असेल. नक्कीच नक्कीच पंचाचा इशारा येईल. सुरेख फटका पाहायला मिळतोय. सिंगल धाव येते. धावफलक
17 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर. आपण पाहतोय अर्ध्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. अजून अर्धा पल्ला बाकी असेल. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. धावफलक 17 धावा. एक बिग फाईट बिग मॅच आपण पाहतोय. दोन संघांदरम्यान पाटील ब्रदर्स विपक्षामध्ये आपण पाहतोय लंबोदर बॉईज आणि आपण पाहतोय लंबोदर बॉईज या संघाने नाणेफेक टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि तशीच कामगिरी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 3 गडी. येस पॉवर प्लेचा इशारा पंचांचा. चला हॅलो न्यू बॉलर बॉलिंग ट्रॅकवर अभिषेक येत आहेत. पहिलाच बॉल घेऊन येतात अभिषेक. सिंगल धाव येते. चांगला खेळ आपल्या पाहायला मिळतो दोन संघांदरम्यान. मात्र एके दुखेची बात नाही बनेगी. दिल्ली काफी दूर आहे. चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल. आपण पाहतोय लंबोदर बॉईज एक चांगला संघ आपण पाहतोय. प्रथम फिल्डिंग स्वीकारली आणि चांगली बॉलिंग आपल्या पाहायला मिळते. 3 गडी बाद करणे यश प्राप्त होत आहे. पुन्हा एकदा अभिषेक बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईकला असेल गौतम. सलामी फलंदाज लढतो आपल्या संघासाठी. वैयक्तिक 8 धावा खेळतोय. पुढील बॉल. डान्सिंग विकेट खेळायचा प्रयत्न. निर्धाव चेंडू होतोय. फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण कलेक्शन पाहायला मिळते आपल्याला. ते म्हणजे अभिषेकाच्या मार्फत. एक सिंगल धाव त्यानंतर एक निर्धाव येतोय. 1 ते 1 मेरी समीकरण. पुढील बॉल. टॅप खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण होतंय. फेकी होते. पाहूया. येस पंचांचा बोट हवेमध्ये. धावचीच्या स्वरूपात प्रकाश बॅक टू द पवेलियन. यस इज गॉन. विकेटचा पतन. वेलकम डीजे. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतं सौरभ येतोय 5व्या क्रमांकावर. 6व्या क्रमांकावर आपण पाहतोय धावफलक 18 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 2.3. अभिषेक चांगली कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. कोणताही मोठा फटका येत नाही. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव त्यानंतर निर्धाव आणि पुन्हा एकदा धावतीच्या स्वरूपात एक तिसऱ्या चेंडूवर गडी बाद होतोय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. प्रगतीपथावर षटक पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 3. पुढील बॉल. येस पंचाचा इशारा. लेग बॅकचा इशारा येतोय. अंपायर्स कॉल आपण पाहतोय. एक चांगली पंचांच्या भूमिका आपल्याला 2 अंपायर्स पाहायला मिळतात. सक्षम पंच पाहायला मिळतात. गेले मागचे 2 दिवस आपण पाहतोय हे स्पर्धा आणि स्पर्धेत अप्रतिम उल्लेखनीय वाखणण्याजोगी कामगिरी. पुढील बॉल. क्षेत्ररक्षण होते. कलेक्शन होते आणि येस विकेट कीपर पुन्हा एकदा चुकी करणार नाहीये. धावचीच्या सुरुवात पुन्हा एकदा बाद होत आहेत. सौरभ बॅक टू द पवेलियन. यस इज गॉन. विकेटचं पतन. वेलकम डीजे. धन्यवाद डीजे. धावफलक 19 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 2.5 आपण पाहतोय. घ्या. पुढचा बॉल. क्षेत्ररक्षण कलेक्शन फॉलो थ्रू मध्ये. येस इज गॉन. विकेटचं पतन. शेवटच्या बॉलवर गडी बाद होतोय. धावफलक स्थिर 19 रन्स ऑन दी बोर्ड. 6 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांनंतर धाव. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय चालू आहे सामना. तो म्हणजे पाटील ब्रदर्स विपक्षामध्ये लंबोदर बॉईज आणि अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय. लंबोदर बॉईज टॉस जिंकले. 3 षटकांमध्ये थांबवले 19 धावांवर आणि 6 गडी बाद करणे यश प्राप्त होत आहे. येस वेलकम.
बॉलिंग ट्रॅकवर येत आहे तर न्यू बॉलर केतन येत आहे तर बॉलिंग ट्रॅकवर फलक आपण पाहतो 19 रन्स दिलेला पहिलाच बॉल स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय पंचांचा इशारा नक्कीच येईल 4 धावा येत आहेत पंचांचा इशारा सुरेख इशारा पाहायला मिळतोय धाव फलक 4 ने पुढे सरके एकंदरीत जाऊन पोहोचेल 23 रन्स ऑन द बोर्ड वेलकम डीजे धन्यवाद डीजे बॅटर रिव्ह्यू असेल नोचा इशारा नोचा रिव्ह्यू बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल लिओ गेला. येस इट्स अ फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते आपल्याला चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते लंबोदर बॉईज या संघाकडून पुढील बॉल ऑन साईडला फटका यस फटका सुरेख क्षेत्रशंख खराब त्याचाच प्रचलन धावा मिळतील आर पार दमदार वजनदार जानदार महाकाल सेनेचा हा नगरसेवक चषक मधील खणखणीत चौकार 4 धावांसाठी वेलकम डीजे सुरेख फटका पाहायला मिळते शेवटचा षटक आणि कमालीचे बॅटिंग पाहायला मिळते गौतम याच्या मार्फत लढत आहे आपल्या संघासाठी पुन्हा एकदा फटका यस सलग दुसऱ्या चेंडूवर खणखणीत दोन. चौकार 4 धावांकरिता सुरेख फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते शेवटच्या षटकामध्ये स्लॉगरमध्ये
बॉलरचे नाव अभिषेक पांडे, स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक वरती सामना करते प्रणय गायकवाड उर्फ पन्नू. पहिल्या षटकात पहिला चेंडू घेऊन किरण पाटील सज्ज, सामना करते अभिषेक पांडे. अतिशय चांगल्या पद्धतीचा टाकलेला चेंडू आणि तो पहिलाच बॉल येतो डॉट स्वरूपात. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि ते एक चोरटी धाव घेण्यात अभिषेक पांड्याला यश मिळत आहे. आतापर्यंत 2 चेंडू हाताळून झालेत आणि धावफलक आहे एकावरती. हलक्या हाताने काढलेला चेंडू होता आणि हलक्याच हाताने खेळून दिलाय एक धाव. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू, रिव्हर्स स्वीपचा मारा होता आणि एकदा वाजून चोरटी. ही शिट्टी ऐकण्यासाठी खूप प्रेक्षक इथे आलेले आहेत. अजित निकम, एक भला मोठा नाव अंडरम बॉक्स क्रिकेट मधील. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता पन्नू यांचा, परंतु इथे सुद्धा चौकार आलेला नाहीये. एक धाव अर्जित. या सीज 1 टू गो. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारलाय चेंडू, परंतु तिथे क्षेत्ररक्षण आहेत आणि पुन्हा एकदा एक धाव. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. नक्कीच संघ मालक स्वतःवरती जिम्मेदारी घेतली आणि त्या जिम्मेदारीवरती खरे सुद्धा उतरले. एक डॉट चेंडू टाकले आणि 5 स्वरूपात सिंगल, म्हणजेच पहिल्या षटकात खेळ झाला आणि धावफलक येऊन थांबले ते मात्र 5 या अंकावरती. आता येऊन थांबलंय समीकरण 18 चेंडूवरती 28 धावा. मित्रांनो, सगळ्याही टीमने ही नोंद घ्यायची. आपल्याला वेळेचं बंधन आहे, तर कृपया करू आपल्याला जे वेळ दिलाय त्याच्यामध्ये आपली जी 4 षटकं ती संपवायची. आपला खेळ साजरा करायचा, आपला खेळ आनंदाने खेळायचा आहे, कुणीही वाद करायचा नाहीये. आणि आपल्या जी टाइम लिमिट दिलेली आहे कमिटीनी, त्याच टाइममध्ये आपण आपला खेळ संपवायचा आहे. पुन्हा एकदा चांगल्या टप्प्याचा चेंडू होता, परंतु पुन्हा एकदा एक धाव. प्रकाश, ए प्रकाश, बॉलर नाव काय? आयुष. इथे काय होत आहे यार? इट्स अ वाईट बॉल. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अतिशय चांगलं वळण घेतलं गोलंदाजाने आणि गेलाय वाईट. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात वरती. पंचांना करावी लागते मेहनत, कारण इथे येतोय वाईट बॉल. नक्कीच मित्रांनो, जर आपण क्रिकेट बघितलं तर जे डेंजरस कॉम्बिनेशन असतं लेफ्टी राईटी, त्याचा कुठेतरी इथे फायदा होताना दिसतोय आपल्याला. इट्स अ वेट मिनिट, थोडं थांबायचं आहे.
चला खेळायला सुरुवात करायची आहे. स्टेप आउट करून मारायचा प्रयत्न होता. पंच स्वरूपात येतो एक सुंदर नगरसेवक चौकार. यस, थँक्यू डीजे. जर बॉल बघितला तेवढासा वाईट नव्हता, परंतु ती शैली आहे प्रणय गायकवाड मध्ये. त्यांनी जो स्टेप आउट करून पंच स्वरूपात जो ढकलला होता गॅप मध्ये चेंडू, आणि त्या गॅपचा चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर, म्हणजे सीमारेषा पार चौकार. नक्कीच आपल्या संघासाठी ते 4 धावा मिळवण्यास सज्ज आहेत पन्नू, आणि ते दाखवून सुद्धा देत आहेत. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा स्टेप आउट. आतापर्यंत जेवढेही चेंडू टाकलेत आयुषने, त्या सगळ्या चेंडूवरती स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आहे. कारण समीकरण हा आहे, थोडं लांब आहे समीकरण, परंतु अशक्य नाही. क्रिकेट अशी ही गोष्ट आहे त्याच्यामध्ये अशक्य हे काहीच नाही. एका चेंडूवरती 36 धावा, तर एका चेंडूवरती 0 धावा सुद्धा होऊ शकतात. तर क्रिकेट हा असा खेळ आहे ज्याच्यामध्ये काही शक्य नाहीये. पुन्हा एकदा इथे काय होतंय, चांगला प्रयत्न होता पण प्रयत्न ठरतोय अयशस्वी क्षेत्ररक्षकाचा, आणि जातोय बॉल सीमारेषा पार चौकार. यस, थँक्यू डीजे. यस, पुन्हा एकदा ती शैली, तोच आवाज अजित निकम सरांचा 1 to go, आणि त्या 1 to go च्या चेंडूवरती आला एक सिंगल धाव. आता या सिंगलच्या स्वरूपात समीकरण बदलतंय. 2 षटकांचा खेळ झालाय आणि धावफलक येऊन थांबलंय ते मात्र 19 वरती. आणि आता इथून जर जिंकायचं असेल लंबोदर टीमला, तर 12 चेंडू मध्ये 14 धावा करायच्या आहेत. आपल्याला वेळेचं बंधन आहे, तर कृपया करून लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे मित्रांनो, अन्यथा आपल्याला पेनल्टी देण्यात येईल. यास, इथे फिरलाय पंखा, म्हणजेच पॉवर प्लेचा इशारा आलाय, म्हणजेच इथे बॅट्समन साठी येतो एक चान्स कुठेतरी चांगल्या धावा ठोकण्याच्या. आणि त्याच याचा पॉवर प्ले, वाजली आहे घंटा खतऱ्याची. यास, इथे नक्कीच प्रणय गायकवाड ज्यांच्या बॅटिंगमधून आतापर्यंत चांगली खेळी आपल्याला बघायला मिळेल. 2 चौकार त्यांनी ठोकले. आता या पॉवर प्ले मध्ये कशी बॅटिंग करतील हे बघणं योग्य असेल. यास, इट्स अ नो बॉल. अजित निकम सर, काय एक वेगळी शैली, एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. आपण जर मोठमोठ्या स्पर्धा बघितल्या गेल्या अंडरम या विश्वातील, तर वाय कट्टा या स्पर्धेमध्ये तेही आपल्याला बघायला मिळतात. तिथे मुंबई साईडला अनेक मोठमोठ्या टुर्नामेंट करतात ते. इथे काय, इट्स अ लाऊड अपील, बट इथे काय होत आहे, इट्स अ नो डॉट, म्हणजेच निर्धाव चेंडू. धावा लागावला गेल्यात 20, परंतु इथून येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे लंबोदर बॉयजला. प्रयत्न आहे, पाटील ब्रदर्स संघ हा प्रयत्न करतोय की माझ्या संघाचा प्रत्येक खेळाडू माझ्या संघासाठी रन वाचवेल, आणि त्याच रन वाचवल्यामुळे मी जिंकेल. कारण मित्रांनो, प्रयत्न ती परमेश्वर, प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा पंचांना घ्यावा लागतोय त्रास, कारण आला इथे वाईट बॉल.
या ते काय मारलाय, वा 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 वा. बॉल गेला सीमारेषा पार चौकारा करिता. आणि इथे अजून एक चांगली संधी होती चौका मारण्याची आणि त्या संधीचं सोनं करतो प्रणय गायकवाड. आणि त्या संधीमध्ये सोनं होतं आणि त्या सोन्याचं व्याज आलंय नो बॉल मध्ये, म्हणजेच 9+4 अशा धावा आल्यात संघामध्ये. बॉल दोनच झाले. पुढील होण्या सामन्याकडून एका बाजूला सीएम बॉयज तर दुसऱ्याच बाजूला पाटील स्पोर्ट्स. आपल्या दोन्ही कर्णधारांनी आपला कॉम्बॉक्स जवळ यायचं आहे. आपल्यामध्ये टॉस केला जाणार आहे. कृपया करून लवकर यायचं आहे. आपल्याला टॉस करायचं आहे. आपल्याला खूप मॅचेस इथे खेळवायचे आहेत. सो प्लीज आपण यायचं आहे कॉम्बॉक्स जवळ. इथे स्वीप मारण्याचा प्रयत्न होता पण अजित निकम सरांचे पुन्हा एकदा हात वरती म्हणजेच वाईड बॉल. आतापर्यंत 2 चेंडूचा काय झालाय, 10 चेंडूमध्ये 5 धावेची आवश्यकता आहे. आणि इथे काय स्वीपचा मारा होता परंतु टॅप करून जातोय बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातात. 1 धाव. स्वीपचा मारा होता परंतु तिथे एक क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच मित्रांनो, पॉवर प्ले बघितलं तर सगळे खेळाडू जे असतात आपल्या फील्डमध्ये ते कुठेतरी आतल्या कक्षामध्ये जातात, खेळाडू कक्षामध्ये, परंतु तिथे पॉवर प्लेचा उपयोग करताना फलंदाजाच्या डोक्यावर एक टेन्शन असतं की मी माझ्या संघासाठी किती धावा ठोकतो. परंतु इथे काही अडचण जात नाही. अभिषेक पांडे आणि प्रणयना इथे काय होतंय, इथे होतोय गडी बाद म्हणजेच OUT. अभिषेक पांडेला जावं लागतंय डगआउटच्या दिशेने. आणि आताच आलेल्या विकेट नंतर ना पुढील मॅच कडे वळणार आहोत. एका बाजूला सीएम बॉयज तर दुसऱ्याच बाजूला पाटील स्पोर्ट्स. हॅलो चेक. दोन्ही संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतात आणि दोन्ही संघाच्या उपस्थितीमध्ये आपण पॉइंट स्पिन करतोय आणि तिथे हिट झाला आणि टॉस जीत के क्या निर्णय रहेगा? बॉलिंग रहेगा. शुभेच्छा है दोनों टीम को. नाही पहिला 5 सेकंदात घ्यायचा. चला दोन धावेची गरज राहिली आहे मॅचमध्ये. 31 धावाफलकावरती आपल्याला बघायला मिळतात आणि 6 चेंडूमध्ये आता 2 धावेची गरज ती पूर्ण करावी लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये एंटर होतोय. नगरसेवक चषक 2026 चा रणसंग्राम तो अगदी बघू शकतात आणि एक चांगली स्पर्धा आपण पाहत आहेत. रोहित आलेत नव्याने मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या विपक्षामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी मार्कवरून सौरभ आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. सौरभचा पहिला बॉल विपक्षामध्ये रोहित. क्षेत्ररक्षणाची विभरचना जर पाहिली तर काही खेळाडू पुढे आलेत आणि त्याचं मुख्य कारण जर पाहिलं तर 2 धावेची गरज आहे. धावा रोखणं मुख्य भूमिका असेल. इथनं 2 किंवा 3 डॉट बॉल
पहिलाच बॉल वेगळा निघून गेलाय. इथे जर पाहिलं तर दृश्य वेगळंच आहे. लाऊडली अपील केली होती परंतु बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाही आणि त्याचमुळे पंच या चेंडूवरती इंटरेस्टेड नाही आहेत. पहिलाच बॉल त्याच्यावरती विकेट देन पुन्हा एक डॉट बॉल आला आहे आणि त्याचमुळे मॅचचं चित्र बदललं गेलं. आता 2 धाब्याची गरज राहिले. चेंडू 4 चेंडू 2 धाब्याची गरज आहे. आयुष्य खूप लहान आहे. कर्तृत्व केलं तर मान आहे. रडतोस काय वेड्या. इथे कर्तृत्व करावं लागेल कारण ही मॅच तुझ्यासाठी खूप मान आहे आणि या मॅचमध्ये तुला प्रयत्न देखील करावे लागतील. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोरच्या बाजूने पुन्हा एकदा एक सिंगल धाव घेणं अंगलट आलंय का हे प्रश्नांनी पंचाच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह होते आणि रेफर केलंय. टीव्हीच्या माध्यमातून टीव्ही अंपायरच्या माध्यमातून चेक केलं जाईल. चला आपण बसून घ्यायचं. इकडे तिसरे पंच येतील आणि ते चेक करतील. हा नाही दिसलं. थँक्यू सो मच. विकेट आली आहे. खेळाडू बाद. दोन खेळाडू तुम्हाला इनफिल्डच्या आतमध्ये इथे ठेवावे लागतील. तुमचा 15 मिनिटाचा अवधी इथे संपलाय. रोहित आणि दुसऱ्या बाजूने प्रणय आहेत दाखल आणि विकेट आली आहे. रोहितची विकेट आली आहे. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि ज्यावेळी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मैदानाची भौगोलिक परिस्थिती ओळखणं थोडंसं कठीण असतं आणि त्याचमुळे इथे स्ट्रगल करावा लागेल. मॅच बनवली आहे. 2 धावेची गरज असताना गोलंदाजाने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आणि त्याच्यामध्ये 2 धावेची गरज राहिली आहे. इथनं एखादा डॉट बॉल आला किंवा विकेट आली आहे तर गोलंदाजी करत असताना जबरदस्त कामगिरी इथे सौरभच्या माध्यमातून झाली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. पहिल्या 3 चेंडूवरती वर्चस्व त्यांनी दाखवलंय. पहिल्या बॉलवरती विकेट देन डॉट बॉल आला आणि त्याच्यानंतर पुन्हा विकेट आली आहे आणि त्याचमुळे मॅच आता बनली गेली आहे. एका बाजूने पाहू शकतात की पाटील ब्रदर्स आणि दुसऱ्या बाजूने टीम लंबोदर आपल्याला बघायला मिळते. टीम लंबोदर आणि दुसऱ्या बाजूने पाटील ब्रदर्स याच्या दरम्यान ही मॅच आपली बघू शकतात. 3 चेंडू आणि 2 धावेची गरज. मॅच रोमांचक मूडमध्ये आली आहे. यावेळेस स्टॉप केलाय. बॉलला स्टॉप केलाय आणि त्याच्यानंतर बॉल निघून गेला सरळ सीमा पार. विजयी गौडदोड विजयी झन्नाटेदार चौकार 4. थँक्यू सो मच. चला लगेच नेक्स्ट मॅच. दोन्ही संघाचे खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे आणि त्यानंतर प्लेअर ऑफ दी मॅच हे किताब आपण वितरित करूया. प्रणय ठरतो या मॅचचा मॅन ऑफ दी मॅच ज्याने 12 चेंडूमध्ये तब्बली 21 धावा आय थिंक केल्या आणि तोच प्रणय ठरला आहे या मॅचचा मॅन ऑफ दी मॅच. तर या प्रणय आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं आहे आणि तिथे प्लेअर ऑफ दी मॅच हे किताब आपल्याला वितरित केलं जाईल. ते कलेक्ट करायचं आहे. एक आकर्षक टी शर्ट असेल आणि तो टी शर्ट्स देऊन आपल्याला इथे गौरवित केलं जाईल. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे.